9x18 इंच आणि 8 फूट उंचीचा RCC कॉलम बांधायचा आहे। तर या एका कॉलमसाठी नेमकं किती सिमेंट, वाळू, खडी आणि स्टील लागेल आणि या संपूर्ण कामाचा अंदाजे खर्च किती येईल, या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण कॅल्क्युलेशन करून पाहणार आहोत। सर्वात प्रथम किती सिमेंट लागेल ते पाहूया। सर्वप्रथम कॉलमचा व्हॉल्यूम काढूया। 9 इंच म्हणजे 0.75 फूट, 18 इंच म्हणजे 1.5 फूट आणि उंची 8 फूट आहे। आता 0.75 गुणिले 1.5 गुणिले 8 बरोबर 9 क्यूबिक फूट व्हॉल्यूम येतो। M20 कॉन्क्रीटसाठी साधारण सिमेंट रेशिओ 1 क्यूबिक फूट कॉन्क्रीटला 0.22 बॅग सिमेंट लागते, म्हणून 9 गुणिले 0.22 बरोबर 1.98 बॅग लागतात। म्हणजेच या 9 इंच बाय 18 इंच RCC कॉलमसाठी अंदाजे 2 बॅग सिमेंट लागेल। पार्ट 2 मध्ये किती स्टील लागते ते पाहूया। पार्ट 1 मध्ये आपण कॉलमचे व्हॉल्यूम 9 क्यूबिक फूट काढले होते। आता RCC कॉलमसाठी स्टील फॅक्टर 1 क्यूबिक फुटाला साधारण 2.26 kg स्टील लागते, म्हणून 9 गुणिले 2.26 बरोबर 20.34 kg, म्हणजेच 9 इंच बाय 18 इंच बाय 8 फूट उंचीच्या RCC कॉलमसाठी अंदाजे 20.5 kg स्टील लागेल। आता किती खडी लागते ते पाहूया। पार्ट 1 मध्ये आपण कॉलमचा व्हॉल्यूम 9 क्यूबिक फूट काढला आहे। आता RCC M20 कॉन्क्रीटसाठी खडीचा फॅक्टर अंदाजे 0.84 क्यूबिक फूट धरला जातो, म्हणून 9 गुणिले 0.84 बरोबर 7.56 क्यूबिक फूट, म्हणजेच RCC कॉलमसाठी अंदाजे 7.56 क्यूबिक फूट म्हणजे जवळपास 0.08 ब्रास खडी लागेल। आता किती प्रमाणात वाळू लागते ते पाहूया। 1 मध्ये आपण कॉलमचा व्हॉल्यूम 9 क्यूबिक फूट काढला होता। आता M20 कॉन्क्रीटसाठी वाळूचा फॅक्टर 0.42 धरला जातो, म्हणून 9 गुणिले 0.42 बरोबर 3.78 क्यूबिक फूट, म्हणून या RCC कॉलमसाठी अंदाजे 3.78 क्यूबिक फूट म्हणजे 0.04 ब्रास वाळू लागेल। व्हिडिओ आवडला असेल तर स्वामिनी एंटरप्राइजेसला फॉलो करा, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि फेसबुकवर स्टार द्यायला विसरू नका।